पण टेन्शन नहीं हो सर बघा संभाजीनगरला आम्ही पोहोचलो. लाल कलरची बांगडी बॅगाला आलेत बॅगा धर माझ्या हाताला धर उचल या बॅगा उचल. तर गाईज आता आम्ही चाललोय बोईसरला. गाईज आमचं हॉस्पिटलचं काम झालेलं आहे. आता चाललोय घरी. हे बघा मस्त लस्सी बनवतोय. चला आता लस्सी प्यायला या. आता थोड्या वेळाने आम्ही निघतील. आज रात्री आमची गाडी आहे. हे बघा किती वजन आहे. तर गाईज आम्ही माझ्या काकूच्या आईच्या घरी आलो आहोत चहा पिण्यासाठी. हे बघा त्यांनी जुने फोटो कसे जपून ठेवलेले आहेत सगळे. हे बघा चला. हे घर ही पूर्ण बिल्डिंग आहे. हे बघा इकडनं हे पूर्ण घर आहे आणि हा हॉल होता. इकडे किचन आहे. तू पाणी भरायला आली का? आता लेट झालं आपल्याला. आता जाऊया आपण. रिक्षा बोलवलेला आहे. चांगलं राहत काय खायला लागलं ते मागायचं गिगायचं गुलगुलू बोलायचं बरं का. आणि कसं सांगतात पोरीला पाहिले का दगे आई बाबाला बरं का रे सोन्या पाण्याची काळजी घ्या जाय. हो हो असं पोट देऊ लांब यायला काही माहित होत नाही म्हणा. नाही 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 नाही. चला चला काहीच लेट होतोय आपल्याला काय. हॅपी जर्नी. थँक्यू. या सगळ्यांनी आमच्या घरी एकदा. चला येतो आम्ही. हो ओळखताय. फोन करत जाईल आम्ही तुम्हाला. काहीच रिक्षा आलेला आहे. हो फायनली पोहोचलोय संभाजीनगरला. टेन्शन नहीं हो सर बघा संभाजीनगरला आम्ही पोहोचलोय. थोड्याच वेळाने गाडी येणार आहे आणि आमच्याकडे एवढं वजन आहे म्हणून मला खूप बोर होत आहे आता. सगळे मस्त बसले तिकडे.
से चलकर तर गाईज आता गाडी येईल थोड्या वेळाने, गाडी येईल. एरोप्लेन. हे आता कधी टाकलं ना, एक जरी उभं राहायचं, अशी दैन करायची आमचं, एक जणीला इकडे उभा करायचं. रिझर्वेशन आहे, नंतर दादरनंतर आपलं रिझर्वेशनच आहे घरापर्यंत. मला सांगतो गाईस तुम्हाला, लाल लाल कलरची बांगडी बॅगाला आले, बॅगाला आले, बॅगा धर माझ्या हाताला धर, उचल या बॅगा उचल. खूप खतरनाक मजा येणार आहे ब्लॉगमध्ये असेच तुम्ही कंटिन्यू राहा, आमची मजा बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम राहू द्या तुमचं. असं कोण करत होतं मध्ये मध्ये? असंच प्रेम राहू द्या तुमचं. आम्ही अशीच मेहनत करत राहणार आणि तुम्हाला हसवत राहणार. आणि पाणी पिवत. तर गाईज फायनली आम्ही पोहोचलेलो आहे. आपली गाडी आलेली आहे बघा, सामान खालती ठेवलं. आता आपली ही सीट आणि खालची ही सीट आहे आपली. इकडनं ही वरची आहे, एक मिडल. यांची ह्या मॅडमची वरती आहे, माझं दुसऱ्यावर. माझी वरची आहे, मानसी मॅडमची इकडे आहे आणि माझी कुठे आहे? नितीश सरची इकडे आहे. इकडे ते वरती करायचं राहू दे, तोपर्यंत बसूया थोडं. खूप आता थकल्यासारखं वाटत आहे. हा काही बरोबर नाही. चहा 10 रुपये पूर्ण फुकट गेले. 20 रुपये 10ला काय चहा पिऊच वाटला असेल तर आपण बरोबर नाही वाटत. फायनली पोहोचलोय घरी. बघा आपण काहीतरी नाश्ता करूया. काय बनवणार आहे? नाश्त्याला काय बनवणार आहे? असं पोहे संपलेले आहेत. त्याला काही मी पोहे घेऊन येतो आणि असंच सपोर्ट करत राहा. गरमी भरपूर होता इकडे पण, बोईसरला पण तेवढीच गरमी आहे, गावाला पण तेवढीच गरमी. त्याला काही घेऊन येतो पोहे, वेगवेगळं करत. हे बघा गाईज, लग्नावरून आल्यानंतर एवढे कपडे धुवायचे राहिलेत. अजून कपडे आहेत आतमध्ये, अजून आहेत ना? धुऊ एवढे. मस्त पोहे घेऊन येतो, नाश्ता करूया. बघा गाईज, बाहेर पण एवढंच ऊन आहे, ऊन भरपूर आहे आणि जास्त टाइम पण नाही झाला. 8:30 वाजले तरी सुद्धा एवढं ऊन आहे. बघा सामान घेतलेलं आहे, आता चाललो आहे घरी. आणि हे बघा आपला एरिया, हा बघा आपला एरिया किती सुंदर दिसतोय. अजून सुद्धा तशीच सजावट आहे. बनव लवकर. हे घे शेंगदाणे. गाईस हे बघा, मी चहा घेतलाय पिण्यासाठी. माणसं बनवत आहे पोहे.
आपल्याला दवाखान्यात पण जायचंय ना. पोहे खूप छान बनवतो मानसी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असंच सपोर्ट राहू द्या काय. तोपर्यंत पोहे बनत आहेत तोपर्यंत आपण थोडासा नाश्ता करून घेऊ, कारण हिला घेऊन जायचं हॉस्पिटलला. तिची तब्येत खराब झालेली आहे. हे बघा गाईस, पोहे बनवून झाले. तर गाईस आता आम्ही चाललो आहे बोईसरला. आईचं काय काम आहे आणि हिला घेऊन चाललो हॉस्पिटलला. हे बघा, आणि ऊन अजून जास्त वाढलेलं आहे. तर गाईस बघा, आम्ही बँकेत आलो आणि बँकच बंद आहे. आमचा झाला आहे पचका. आता आम्ही चाललो आहे शिंदे हॉस्पिटलमध्ये. चला आता इकडनं पण निघूया. आहे बघा, बँकच बंद आहे. तर आम्ही आलो आहेत हॉस्पिटलमध्ये. चला आतमध्ये जाऊ आता. गाईज आमचं हॉस्पिटलचं काम झालेलं आहे. आता चाललो आहेत घरी. हे बघा दे, तर निघतो आम्ही घरी. भरपूर ऊन आहे बघा, उन्हामुळे खूप त्रास होतोय. मस्त लस्सी बनवतोय. एक पार्सल. चला आता प्यायला या. लस्सी प्यायला या. लस्सी प्यायला या. बरोबर, आजचं बिल आई देणार आहे, तर लस्सी प्यायला या. गाईस खूप भारी लस्सी आहे. एकदम भारी लस्सी. हां एकदम भारी लस्सी. हां, हे बघा. टेक्स्चर अशी आहे. तर थोडं थंड थंड वाटत आहे. आम्ही आलो आहेत आता फळ वगैरे घेण्यासाठी. सफरचंद घ्यायचे आहेत आपल्याला.